तुम्ही एक यूट्यूबर असाल आणि अजूनही तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला नसेल, तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेले आहे. कारण जे नवीन यूट्यूबर आहे आणि अजूनही त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाहीये, तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की तुमच्या वायटी स्टुडिओच्या ज्या सेटिंग्स आहे, त्या सेटिंग तुम्ही अजून केलेल्या नाहीये. कारण चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी वायटी स्टुडिओच्या काही बेसिक सेटिंग करणं ह्या गरजेच्या असतात. आता तुम्हाला माहीत आहे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी YouTubeचा क्रायटेरिया लाँग व्हिडिओसाठी असा असतो, की तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम 1 वर्षात कंप्लीट करायचा असतो. किंवा जर शॉर्ट व्हिडिओचा विचार केला, तर शॉर्ट व्हिडिओसाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज अवघ्या 3 महिन्यात कंप्लीट करायचे असतात. पण हा क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी वायटी स्टुडिओच्या सेटिंग करणं गरजेचं का आहे? तर बघा तुम्हाला तुमचा हा क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज किंवा तुमच्या चॅनलवरती सबस्क्रायबर वाढणं गरजेचं आहे. पण जोपर्यंत तुम्ही वायटी स्टुडिओच्या ह्या बेसिक सेटिंग करत नाही, तोपर्यंत तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज वाढणार नाही किंवा तुमच्या चॅनलवरती सबस्क्रायबर वाढणार नाही. तर जे मोठे यूट्यूबर आहे, त्या मोठ्या यूट्यूबरला ह्या बेसिक सेटिंग माहीत असल्यामुळं ते चॅनल सुरू केल्यानंतर लगेच त्या सेटिंग फॉलो करता, की त्यामुळे काय होतं त्यांचा चॅनल हा लवकरात लवकर मॉनिटाईज होऊन लवकरात लवकर त्यांचा चॅनल हा ग्रो होतो. पण आपण एक नवीन यूट्यूबर असल्यामुळं आपल्याला ह्या वायटी स्टुडिओच्या बेसिक सेटिंग माहीत नसतात. तर त्याचसाठी मी आजचा व्हिडिओ हा स्पेशली घेऊन आलेले आहे, की जे नवीन यूट्यूबर आहे त्या नवीन यूट्यूबरला वायटी स्टुडिओच्या ह्या बेसिक सेटिंग माहीत असणं गरजेचं आहे, की त्या बेसिक सेटिंग केल्याशिवाय तुमचा चॅनल काय होऊ शकत नाही, मॉनिटाईज होऊ शकत नाही. तर वायटी स्टुडिओच्या ह्या बेसिक सेटिंग करा आणि नक्कीच तुमचा चॅनल हा लवकरात लवकर काय करा, मॉनिटाईज करा. तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. बघा त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं वायटी स्टुडिओ ओपन करायचं आहे. आता वायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो वरती प्रोफाईल पिक दिसत आहे तुमच्या चॅनलचा, त्या प्रोफाईल पिकवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. प्रोफाईल पिक ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर एक पेनचा आयकॉन दिसत असेल, म्हणजेच तो एडिटचा आयकॉन आहे. त्या एडिटच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एडिटच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली होम टॅबचा बटन दिसत असेल किंवा होम टॅबचा ऑप्शन दिसत असेल. आता होम टॅबचा ऑप्शन दिसतोय, हा आता होम टॅब नक्की काय आहे किंवा याचा वापर कशासाठी केला जातो? तर बघा ज्यावेळेस तुमचे ऑडियन्स किंवा जे नवीन युट्यूबर असतील किंवा जे तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड काही युट्यूबवरती सर्च करत असतील, तर त्यावेळेस काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ह्या 2 सेटिंग ऑन कराल, त्यावेळेस तुमचा व्हिडिओ त्यांच्या YouTubeच्या होम पेजला काय होणार आहे, शो होणार आहे. पण जर तुमच्या YouTubeवरती किंवा तुमच्या वायटी स्टुडिओमध्ये ह्या सेटिंग जर बंद असतील, तर तुमचा YouTubeचा जो व्हिडिओ असेल त्यांच्या क्वेरीजच्या रिलेटेड किंवा ते ज्या गोष्टीशी रिलेटेड सर्च करत असतील, तरीही तुमचा व्हिडिओ YouTubeला काय केला जाणार नाही, शो केला जाणार नाही किंवा तुमचं जे YouTube पेज आहे त्या YouTube पेजच्या होम पेजला तुमचा व्हिडिओ हा काय केला जाणार नाही, सजेस्ट केला जाणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, होम टॅब शो युअर चॅनल होम टॅब टू हायलाइट अँड शोकेस कंटेंट फॉर युअर ऑडियन्स. तर त्यासाठी तुम्हाला ही सेटिंग काय करायची आहे, ऑन करायची आहे. आता जर ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये ऑन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली ही सेटिंग बंद करायची आहे आणि 10 ते 15 सेकंदांनी ही सेटिंग परत काय करायची आहे, तुम्हाला ऑन करायची आहे, की जेणेकरून काय होईल, ही सेटिंग रिफ्रेश होईल आणि तुमच्या चॅनलवरती चॅनलचा जो डेटचा प्रॉब्लेम येतो किंवा तुमचा चॅनल फ्रीज झालेला जो प्रॉब्लेम येतो, तो प्रॉब्लेम इथं काय होतो, पूर्णपणे सॉल्व्ह होतो. आता त्यानंतर जी सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे, की ज्यामुळे जास्तीत जास्त तुमचा व्हिडिओ आहे तो ऑडियन्सपर्यंत पाठवला जाईल किंवा तुमच्या व्हिडिओचे जास्तीत जास्त इम्प्रेशन हे ऑडियन्सपर्यंत पाठवले जातील. किंवा आता तुम्ही एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेला आहे, जसं मी बनवला की YouTubeचा थंबनेल कसा बनवायचा, पण YouTubeवरती हा व्हिडिओ फक्त मीच बनवलेला असणार असं काही नाही, भरपूर साऱ्या क्रिएटरने बनवलेला असणार. पण YouTubeने आपलाच व्हिडिओ ऑडियन्सला का सजेस्ट करावा, तर त्यासाठी काही बेसिक सेटिंग आहे. तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. आता बघा क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुमचा जो सर्च बार असतो, त्या सर्च बारमध्ये मी ज्या पद्धतीने सांगणार त्या पद्धतीने तुम्हाला एकदम व्यवस्थित काय टाईप करायचं आहे. बघा जो सर्च बार आहे त्या सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे studio.youtube.com studio.youtube.com. तुम्हाला जे studio.youtube.com आहे ते टाईप करताना कुठलाही स्पेस द्यायचा नाही, की जेणेकरून काय होणार नाही, तुमचं वायटी स्टुडिओ हे क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होताना प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुम्हाला मला कमेंट करायची गरज पडणार नाही, की आमचं वायटी स्टुडिओ हे काय होत नाहीये, क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होत नाहीये. तर त्यासाठी स्पेस न देता studio.youtube.com हे काय करायचं आहे, टाईप करायचं आहे. आता हे मी वारंवार का सांगत आहे, भरपूर सारे जे क्रिएटर आहे ते मला कमेंट करता, की आमचं क्रोम ब्राउझरमध्ये वायटी स्टुडिओ ओपन होत नाही. त्यासाठी
तर बघा आता तुम्हाला तुमचं जे फ्रंट पेज आहे त्यावरती तुमचा चॅनल ओपन झालेला दिसेल. पण आता इथेही तुमचा चॅनल जर ओपन झालेला दिसत नसेल, तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला एकदम कॉर्नरला वरती 3 डॉट्स दिसत असेल आणि त्या 3 डॉट्सच्या खाली तुमचं प्रोफाईल पिक दिसत असेल, तर बघा तुम्हाला त्या प्रोफाईल पिकवरती क्लिक करायचं आहे. त्या प्रोफाईल पिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दिसत असेल स्विच अकाउंट ऑप्शन. YouTube चॅनल, YouTube आणि स्विच अकाउंट. त्या स्विच अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. आता स्विच अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जेवढे काही YouTube चॅनल असतील ते इथं तुम्हाला काय होणार आहे, शो होणार आहे. आणि जो तुमचा चॅनल आहे की ज्याच्या तुम्हाला ह्या सेटिंग करायच्या आहे, तो सिलेक्ट करायचा. ऑटोमॅटिक तो चॅनल काय होऊन जाईल, ओपन होऊन जाईल. तर त्यानंतर बघा तुम्हाला सगळ्यात खाली जो सेटिंगचा आयकॉन दिसत आहे, त्या सेटिंगच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आता सेटिंगच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर बघा सगळ्यात जी महत्त्वाची सेटिंग असते, की जे मोठे यूट्यूबर आहे, आता तुमच्या चॅनलशी रिलेटेड तुम्ही कुकिंगचा चॅनल चालू केला असेल किंवा ब्लॉगिंगचा चॅनल चालू केलेला असेल किंवा शिवणकाम रिलेटेड कुठलाही चॅनल चालू केलेला असेल आणि जर एखादा मोठा यूट्यूबर असेल, तर त्या यूट्यूबरच्या खाली तुम्ही एक नवीन यूट्यूबर असून पण यूट्यूबने तुमचे व्हिडिओ त्यांच्या खाली सजेस्ट करण्यासाठी किंवा त्यांच्या आधी पण सजेस्ट करण्यासाठी कोणती सेटिंग करायची बघा. तर जनरली तुम्हाला जनरल दिसत आहे, त्यानंतर खाली चॅनल दिसत आहे. तर त्या चॅनल ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता चॅनल ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा कंट्री ऑफ रेसिडेन्स, तुम्ही इंडियामध्ये राहताय म्हणून तुम्हाला इथे काय करायचं आहे, कंट्री ऑफ रेसिडेन्स इंडिया सिलेक्ट करायचे आहे, की जेणेकरून काय होईल, तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त जे इंडियाचे ऑडियन्स आहेत त्यांना काय केलं जाईल, सजेस्ट केला जाईल. त्यानंतर बघा तुमचा चॅनल जास्तीत जास्त सर्चमध्ये येण्यासाठी किंवा एखाद्या ऑडियन्सने सर्च बारमध्ये यूट्यूबच्या सर्च बारमध्ये तुमच्या चॅनलचं नाव टाकलं, तर तिथे तुमचा चॅनल शो होण्यासाठी आता जोपर्यंत तुमचा चॅनल सर्च होत नाही किंवा यूट्यूबवरती सर्च होत नाही, तोपर्यंत तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज पण येणार नाही, तुमच्या चॅनलवरती सबस्क्रायबर वाढणार नाही, म्हणजेच ऑडियन्सची एक क्राऊड तयार होणार नाही. मग त्यासाठी तुमचं चॅनल तर सर्चमध्ये येणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला बघा, तुमच्या चॅनलचं नाव वेगवेगळ्या पद्धतीने आधी काय करायचं, आता सपोज माझं टेक सोनाली चॅनलचं नाव आहे, मग मी आधी टी कॅपिटल घेणार टेकचा, त्यानंतर सोनालीचा एस कॅपिटल घेणार, बाकी सर्व लेटर हे स्मॉल ठेवणार. या पद्धतीने माझ्या चॅनलचं एक नाव टाकणार. आता बघा कीवर्डमध्ये तुम्हाला दिसत असेल, तर कीवर्डमध्ये तुम्ही काय करू शकता, इथं ह्या पद्धतीने तुम्ही चॅनलचे काय करू शकता, कीवर्ड ॲड करू शकता. जसं तुम्ही बघू शकता की टेक सोनाली मी काय केलेलं आहे, टी कॅपिटल घेतलेला आहे, एस स्मॉल घेतलेला आहे. त्यानंतर बघा तुम्हाला टी म्हणजे सर्व स्मॉल घ्यायचे आहे, टेकचे स्मॉल घ्यायचे, सोनालीचे पण सर्व लेटर स्मॉल घ्यायचे. त्यानंतर बघा टेक सोनालीचे सगळे लेटर कॅपिटल घ्यायचे, त्यानंतर सोनालीचे पण सगळे लेटर कॅपिटल घ्यायचे. हे का करायचं आहे, कारण ऑडियन्स कोणत्या पद्धतीने टाईप करेल हे आपल्याला माहीत नाहीये. मग ऑडियन्स ज्या पद्धतीने टाईप करेल आपण त्या सगळ्या पद्धतीने काय करायचं आहे, आपल्या चॅनलचं नाव हे कीवर्ड्समध्ये टाकायचं आहे. आता त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितलं की जे मोठे यूट्यूबर आहे आणि त्या मोठ्या यूट्यूबरच्या खाली आपला व्हिडिओ हा सजेस्ट होण्यासाठी किंवा आपला व्हिडिओ तिथं ऑडियन्सला शो होण्यासाठी काय करायचं आहे बघा. तर तुम्हाला इथं कीवर्डमध्ये तुम्हाला माहित असेल की तुमच्या चॅनलशी रिलेटेड कोणकोणते मोठे यूट्यूबर आहे. आता तुम्ही कुकिंग रिलेटेड व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला माहित आहे सरिता किचन आहे, त्यानंतर मधुरा रेसिपीज आहे, कुक विथ पारुल आहे, असे जे मोठे मोठे चॅनल आहे त्या चॅनलचे नाव तुम्हाला सर्च करायचे आहे यूट्यूबवरती, की ज्यांचे सबस्क्रायबर हे मिलियनमध्ये आहे आणि त्यांचे चॅनलचे नाव काय करायचे आहे, तुम्हाला कीवर्डमध्ये ॲड करायचे आहे. जसं तुम्ही बघू शकता की मी माझ्या चॅनलमध्ये पण टेक्निकल चॅनलशी रिलेटेड, आता मराठीमध्ये तर अजून कोणी जास्त टेक्निकल चॅनल ग्रो केलेला नाहीये, कारण तुम्हाला माहित आहे की मराठीमध्ये टेक्निकल चॅनल बनवण्याची कोणी रिस्क घेत नाही, कारण ऑडियन्स महाराष्ट्रामध्ये पुरतं मर्यादित असतो आणि व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढण्याची शक्यता खूप कमी असते. मग मोस्ट ऑफ जे यूट्यूबर आहे ते फक्त काय करतात, हिंदीवरती काम करतात. त्यामुळे मी काय केलेलं आहे, जे हिंदीमधले टेक्निकल चॅनलचे जे मोठे मोठे यूट्यूबर आहे त्यांचे काय केलेलं आहे, नाव इथं ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता स्प्रेडिंग गॅन, मनोज डी वगैरे. तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या चॅनलच्या क्रायटेरियाशी रिलेटेड किंवा तुमच्या चॅनलची जी कॅटेगरी आहे त्या रिलेटेड तुम्हाला इथं जे मोठे यूट्यूबर आहे त्यांचे नाव काय करायचे आहे, ॲड करायचे आहे. त्यानंतर बघा तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन दिसत असेल ॲडव्हान्स सेटिंग म्हणून. आता बघा त्याआधी तुम्ही जी बेसिक इन्फॉर्मेशन कीवर्ड्स टाकणार आहात, तर तुम्हाला खाली जो सेव्हचं बटनचा ऑप्शन दिसत आहे त्या सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे, की जेणेकरून तुम्ही जे काही तुमच्या चॅनलचे नाव ॲड करणार आहे किंवा जे मोठे यूट्यूबर आहे त्यांचे चॅनलचे नाव ॲड करणार आहे ते सगळे इथं काय होतील, सेव्ह होतील. त्यानंतर बघा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सेटिंग असते ॲडव्हान्स सेटिंग. आता ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जर तुमचा ऑडियन्स हा जर मोठा असेल म्हणजे चाइल्ड नसेल, किड्स नसतील, तुम्हाला काय करायचे आहे, तुमच्या चॅनलची जी व्हिजिबिलिटी आहे, तुमचा व्हिडिओ हा मोठ्या ऑडियन्सपर्यंत सजेस्ट होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नो सेट धिस चॅनल ॲज नॉट मेड फॉर किड्स. माझा चॅनल हा किड्ससाठी नाहीये. म्हणजे यूट्यूब काय करणार, जे मोठे यूट्यूबर आहे म्हणजे जे 18च्या वरती जे यूट्यूबर आहे त्यांना काय करणार, तुमचा हा व्हिडिओ काय करणार, सजेस्ट करणार. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, चॅनल इनसाइड शेअरिंग.
आता तुमचा जो चॅनल आहे, तुम्हाला बघा ब्रँड पार्टनरशिप असेल, स्पॉन्सरशिप असेल, ह्या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी तुम्हाला जो अलाउ ॲडव्हर्टायझर, ब्रँड्स, थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म टू व्ह्यू चॅनल इनसाइट्स फॉर अर्निंग अपॉर्च्युनिटीज, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या अर्निंग अपॉर्च्युनिटीज मिळवून देण्यासाठी जे थर्ड कंपनीज आहे, त्या तुमचा चॅनल व्हिजिट करू शकता का? म्हणजे तुमच्या चॅनलची ग्रोथ कशी आहे, तुमच्या चॅनल व्ह्यूज कसे आहे, वॉच टाईम कसा आहे, या पद्धतीने जर त्यांनी तुमचा चॅनल बघितला, तर ते तुम्हाला अपॉर्च्युनिटीज देऊ शकता ब्रँड पार्टनरशिपसाठी. तर त्यासाठी तुम्हाला जो आयकॉन आहे, त्या आयकॉनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे, की जेणेकरून काय होईल, तुमचा चॅनल हा थर्ड पार्टीज काय करू शकता, व्हिजिट करू शकता. त्यानंतर बघा, आता भरपूर सारे ऑडियन्स आहे, की जे मला कंप्लेंट करता, की आमचा असा-असा चॅनल होता, तो YouTubeवरती डिलीट झालेला आहे किंवा हॅक झालेला आहे. जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल, तुमचा YouTube चॅनल हा हॅक नको व्हायला, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, कारण आपण खूप वर्षापासून मेहनत करत असतो आणि आपला YouTube चॅनल कोणी हॅक केला, तर आपली जी वर्षानुवर्षाची मेहनत असते, ती काय होते, एका क्षणात पाण्यात जाते. तर त्यासाठी तुम्हाला फ्युचर इलिजिबिलिटी म्हणून जो थर्ड ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं माझ्या सगळ्या गोष्टी ह्या इनेबल दाखवणार आहे, कारण ज्या मी ऑलरेडी केलेल्या आहे. तुमचा जे आयडेंटिटी प्रूफ असेल, आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, इथं काय करायचं आहे, ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर सपोज तुमचं मोबाईलचं काय असेल, टू स्टेप व्हेरिफिकेशन असेल तुमच्या फोन नंबरचं, ते टू स्टेप व्हेरिफिकेशन इथं तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे. किंवा तुमचं सपोज तुम्ही असे ह्या पद्धतीने उभे आहे, तुम्हाला काय केलं जाऊ शकतं, तुमचा फेस स्कॅन केला जाऊ शकतो. या पद्धतीने पूर्णपणे तुमचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचा चॅनल हा पूर्णपणे सेफ होतो. या थोड्या एक्स्ट्रा सेटिंग मी तुम्हाला सांगितल्या, की जेणेकरून तुमचा चॅनल काय राहील, सेफ राहील. तर ह्या पद्धतीने तुमचा चॅनल हा ऑडियन्सच्या सर्चिंगमध्ये जाण्यासाठी ज्या बेसिक सेटिंग होत्या, त्या बेसिक सेटिंग मी तुम्हाला नक्कीच सांगितलेलं आहे. आणि जो माझा नवीन युट्यूबर आहे, त्या नवीन युट्यूबरला ह्या बेसिक सेटिंग समजल्या असतील अशी अपेक्षा करते. समजले असतील तर नक्कीच आजच त्या सेटिंग करून घ्या, की जेणेकरून तुमचा चॅनल हा लवकरात लवकर, म्हणजे अवघ्या 7 ते 8 दिवसात पण चॅनल हा मॉनिटाईज होऊ शकतो, जर तुमचा एक व्हिडिओ किंवा एक शॉर्ट काय झाला, व्हायरल झाला. तर त्यासाठी ह्या सेटिंग करून घ्या. आणि जर चॅनल भविष्यात तुम्हाला सेफ ठेवायचा असेल, तर सेफ ठेवण्यासाठी तुम्हाला ह्या ज्या स्टँडर्ड फ्युचरमधल्या किंवा फ्युचर इलिजिबिलिटीमधल्या सेटिंग मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, त्या सेटिंग आजच करून घ्या, की जेणेकरून तुमचा चॅनल कोणीही हॅक करू शकत नाही. तुमच्याशिवाय तुमचा चॅनल कोणीही ऑपरेट करू शकत नाही. तर नक्की जे माझे नवीन युट्यूबर असतील किंवा ज्यांचा चॅनल मॉनिटाईज झालेला नसेल, त्यांना आजचा व्हिडिओ हा आवडला असेल अशी अपेक्षा करते. जर व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला अजूनही लाईक केलेलं नसेल, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, त्याबद्दल एक कमेंट टाईप करायला विसरू नका. जर तुम्हाला YouTube संबंधित असेच नवनवीन अपडेट्स हवे असतील किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या नवनवीन सेटिंग्स असतात किंवा काही नवीन-नवीन ट्रिक्स असतात, त्या मी तुमच्यासोबत काय करत असते, डेली शेअर करत असते. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्ही माझा एकही व्हिडिओ काय करणार नाही, मिस करणार नाही. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.